तर मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या रियालिटीच्या युट्यूब चॅनलवर. हे जे स्क्रीनवर शिप दिसते ना, ते आपल्या जगाचं भविष्य ठरवणार आहे. हे असं का म्हणतोय मी? कारण हे आहे रशियाचं ऑइल टँकर की जे 7.3 लाख बॅरल ऑइल घेऊन चाललंय क्युबाकडे. हे बघा, युएसनं ऑलरेडी क्युबावर सँक्शन लावलेत आणि ऑलरेडी सगळ्या देशांना सांगितले की क्युबाला कोणी सुद्धा मदत करायची नाही. आणि अशातच रशिया करायला लागलंय मदत. तुम्हाला तर माहितीच आहे, क्युबामध्ये ऑलरेडी एनर्जी लॉकडाऊन आहे. पेट्रोलचं शॉर्टेज आहे, गॅसेसचं शॉर्टेज आहे, डिझेलचं शॉर्टेज आहे. एवढंच नाही, तिथं पूर्ण लाईट ब्लॅकआउट आहे. तिथं हॉस्पिटलमध्ये व्यवस्थित इलाज होत नाही. रस्त्यावर सगळा कचरा आहे, कारण कचऱ्याच्या गाड्यांना सुद्धा पेट्रोल नाही. या अशा परिस्थितीमध्ये क्युबाचं खूप बेकार हाल चालू आहे. आणि अशातच रशियाने एक टँकर पाठवलाय 7.3 लाख बॅरलचा. आणि जर अमेरिकेनं त्या रशियाच्या टँकरवर अटॅक केला तर जगामध्ये खूप बेकार काहीतरी घडू शकतं. आता हे टँकरला रशियातून क्युबामध्ये जाण्यासाठी 21 दिवस लागणार होते. आता जवळपास 10-11 दिवस झालेले आहेत. म्हणजे आता 5 ते 10 दिवसांमध्येच तुम्हाला समजेल की यामध्ये काय होईल. ऑलरेडी युएसने रशियावर प्रेशर दिलेला आहे. सगळ्या देशांना प्रेशर दिलेला आहे. क्युबाला कोणी सुद्धा मदत करायची नाही. आता तुम्हाला काय वाटतंय? तुमचं मत कमेंटमध्ये सांगा. भेटूया पुन्हा अशाच एका व्हिडिओ सोबत. तोपर्यंत आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. जय हिंद.